नमस्कार, मी डॉक्टर गंगाधर काळे, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय वसमत. उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्त्रीरोग विभाग कार्यान्वित झालेला आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशीच आपल्या उपजिल्हा रुग्णालय प्रसूती कक्षात 3 डिलिव्हरी झालेल्या आहेत. त्यापैकी 2 डिलिव्हरीला इथं पोस्ट ऑपरेटिव्ह केअर करण्यासाठी ठेवलेले आहेत आणि दोन्ही बाळाची आणि आईची तपासणी केली असता त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आढळलेला नाही आणि त्यांना आम्ही 2-2 घंट्याला दूध पाजवायचं आणि खांद्यावर जाऊन ढेकर द्यायचा सल्ला देण्यात आलेला आहे आणि आरोग्यविषयक सल्ला दिलेला आहे. इथे नर्सिंग ऑफिसर्स बसतात आणि सगळं रिपोर्टिंग वगैरे केलं जातं. आणि इकडे न्यूबॉर्न केअर आहे, बेबी केअर. ज्या बच्चूला रिसर्स्टेशनची गरज पडली त्याला आपण इथंच बालरोगतज्ञ म्हणून पेडियाट्रिशियन करतात. हे सगळे बेबी ट्रे आहेत. टोटल डिलिव्हरी ट्रे 7 ट्रेस आणि इथे 2 डिलिव्हरी टेबल्स आहेत. आणि आपल्या इथं आता इथून पुढं उपजिल्ह्यामध्ये सर्व जनतेनं डिलिव्हरीसाठी इथे यावं असे मी सर्वांना विनंती करतो. आपल्या वसमतमध्ये महिला रुग्णालय कार्यरत आहेत, तिथे पण डिलिव्हरी केले जातात. पण इथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे जाण्या येण्याकरता आर्थिक भूर्दंड लागू शकतो. त्यापेक्षा वसमत शहरातील जनतेनं जर वसमत शहरातच जर डिलिव्हरीसाठी आमच्या इथं आलं तर त्यांना आर्थिक भूर्दंड बसणार नाही. आणि बाहेर हीच नॉर्मल डिलिव्हरी करायची म्हटलं तरी 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे सर्व जनतेला आम्ही आवाहन करतोय की त्यांनी उपजिल्हा रुग्णालयातच डिलिव्हरी करण्यात यावं. येथे तज्ज्ञ स्टाफ आहे, सर्व बालरोग तज्ज्ञसुद्धा येथे तज्ज्ञ उपलब्ध होणार आहेत. आणि ज्या काही सगळ्या आवश्यक गोष्टी आहेत डिलिव्हरी करण्यासाठी जे लागणारे सगळे ट्रे, टोटल 7 ट्रे असतात, हे सुद्धा आमच्या इथं अवेलेबल आहे. सगळे मेडिसिन अवेलेबल आहे आणि इथे मोफत सगळी सेवा देण्यात येणार आहे. तरी जनतेनं या मोफत सेवेचा लाभ घ्यावा असं उपवैद्यकीय अधीक्षक यांना त्यांनी सर्व जनतेने विनंती केली.